बीडमध्ये एका आश्रमशाळेच्या शिक्षकांना पगार मिळत नसल्यानं आत्महत्या केलेली आहे। फेसबुक पोस्ट लिहून दीपक नागरगोजे यांनी जीवन संपवलंय। पाहूया। 18 वर्ष बिनपगारी काम करूनही संस्थाचालक वेठबिगारीसारखे राबवतात। या नैराश्यातून बीडमध्ये एका शिक्षकानं गळफास घेऊन आयुष्य संपवलंय। धक्कादायक म्हणजे पगाराबद्दल विचारणा केल्यावर संस्थाचालकानंच गळफास घेऊन मर असं उत्तर दिल्यानं शिक्षकानंही खरोखर तसं कृत्य करून स्वतःला संपवलंय। आत्महत्याआधी शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या भावनिक फेसबुक पोस्टवरून शिक्षकांच्या पगाराचा मुद्दा ऐरणीवर आलाय। बीडच्या केळगाव आश्रमशाळेत शिक्षक नागरगोजे 18 वर्षांपासून काम करत होते। इतक्या वर्षांपासून त्यांना 1 रुपयाही पगार मिळाला नाही। आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना संस्थाचालकांच्या छळालाही नागरगोजे यांनी आत्महत्येला जबाबदार धरलाय। काल संस्थाचालक यांच्या मालकीची बीडमधील कृष्णा अर्बन बँकेसमोर नागरगोजेंनी गळफास लावून घेतलाय। आत्महत्येपूर्वी फेसबुक पोस्टमध्ये शिक्षक नागरगोजेंनी आपल्या लहान मुलीला उद्देशून लिहिलंय, श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर। तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नांचंच ग्रहण लागलं। काय करू, माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही। मी कधी कुणाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज घेतलं नाही। श्रावणी बाळा, शक्य झालंच तर एकदा तुझ्या बापूला माफ कर, कारण तुला मी एकटीला सोडून जातोय। 3 वर्षांची तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळलाच नाही। विक्रम मुंडे, विजय मुंडे, अतुल मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा खूप छळ केला। मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेत गेली 18 वर्ष झाली काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। मी थांबतो, खूप त्रास होतोय मला। हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत। आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानं माफ करावं। सर्वांना माझा शेवटचा रामराम। सुसाईड नोट वाचल्यानंतर कोणत्याही हृदयात पाना फुटणार नाही असं होऊ शकत नाही। एक अतिशय संवेदनशीलतेने ते पत्र वाचलं तर अंगावर शहार येतात असं पत्र त्या शिक्षकाचं आहे। 18 वर्ष विदाऊट पगार। एकीकडे शिक्षक मंडळी आंदोलन करतात विना आंदोलन। खरं तर संस्था चालकाची जबाबदारी असते पगार देणं। हे दुर्दैव आहे। शिक्षकांना जी आत्महत्या ते निशब्द आहे। काल सकाळीच मी आज ती बातमी वाचली। ती बातमी वाचल्याच्या नंतर मन हेलावून जाणारी ती घटना आहे। 3 वर्षाच्या लेखीसाठी त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे इतकं भारी लिहिलंय की मला माफ कर, मला हे कर, आणि ज्यांचे नावं त्याच्यात समोर आलेले त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये। विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्याबद्दल अनेकदा मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलनही होत राहिली आहेत। पण 18 वर्ष काम करूनही रुपयाचाही मोबदला मिळत नसेल तर शिक्षकांनी काय करावं? या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थेकडे नाही। हे सुसाईड करण्याचं कारण म्हणजे 18 वर्षापासून ते विनावेतन आहेत आणि त्यांनी बँकेच्या दारात कारण करण्याचं की ते संचालकाला म्हणायचे की नोकरीला मला तुम्ही घेतलं, मला तुम्ही पगार द्या, शासन देत नाही तर तुम्ही पगार द्या। या भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या दारात त्यांनी आत्महत्या केलेली आहे। ही फार दुर्दैवी घटना आहे। शासनाला माझं सांगणं आहे की अशी आणखीन तुम्हाला किती धनंजय नागरगोजे तयार करायचे आहेत? कुठंच काही या शाळेला अनुदान येत नाही। अशा प्रकारची ज्यावेळेस परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आमचे सहकारी धनंजय नागरगोजे हे एक असहाय्य झाले। आपण ज्याला काय म्हणतो की उदासीनता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि या उदासीनतेमधून त्यांनी हे दुर्दैवी अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचललं। हे फार मोठं दुःख आम्हाला सर्वांना झालेलं आहे। प्रत्येक बजेटमध्ये आम्ही वाट पाहतो की आम्हाला हे कुठंतरी अनुदान येतील, आमच्या पगारी चालू होतील, म्हणून आम्ही प्रत्येक दिवस कोणत्याही मित्रामध्ये बसत नाहीत, गावामध्ये पाहुणे रावळ्याला कुणाला बोलत नाहीत। आम्हाला ह्या गोष्टीचं दुःख वाटतंय। दरम्यान संस्था चालकांसह 6 जणांच्या छळामुळे आत्महत्या केल्याचा शिक्षक नागरगोजेंनी लिहिलंय। मात्र याबद्दल दुपारपर्यंत तरी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। पोलीस डायरीत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। याबद्दल पुढे काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असेल। महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.